तर बघा आमची आज मका भाजायची आहे. तसंच मका इथं दर्शनाला आलो ना तर मकाचं कणीस दिसलं आणि पहिले दिवस आठवले. कारण पहिलं पण आहे ना आम्ही मकाची कणस आहे ना खूप अशी भाजून खायचो. तर आत्ता पण दिसलंय तर मस्त आपण याला भाजणार. आणि कोणाकोणाला मकाच्या कणस आवडतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे अजून काही जास्त परिपक्व नाही झाले बरं का, कवळच आहे हे बघा. कवळे अजून कवळे. गुड मॉर्निंग, कसे आहेत सगळे, बरे आहेत ना? तर आज ब्लॉगला सुरुवात केलेली. मॉर्निंग पण नाही म्हणता येणार कारण 11 वाजून गेलेले. आज थोडासा ब्लॉग आपला लेट झालेला आहे. आणि बघा आमच्या पसारा किती पडलेला आहे आपला. तर शेतकरी म्हटलं की पसारा थोडाफार येणारच. तर आज वातावरण पण पूर्ण बघा वरती किती पावसाचं झालेलं आहे. आणि सकाळी थोडा पाऊस पण झाला आहे बरं का, जास्त काही झालेलं नाही आहे. तर दादाचं चालू आहे, आज दोघं पण घरीच आहे. आज तिला सुट्टी होती आणि तो पण घरीच आहे आज. तर जनावर मस्त बसलेले आणि इकडं बघा गिन्नी गवत आहे आपलं. तर नाशिक जवळ जे शिंदे गाव आहे ना तिथं खूप मोठी म्हणजे असं MIDC होती फटाकड्यांची. तर त्या MIDCला आग लागलेली आहे. तर 2-3 दिवस झालेले आज ती आग लागून. आणि त्याची क्लिप पण आपल्याकडे एक आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. म्हणजे पूर्ण गाडी लोड होऊन आली होती आणि खाली माल घेता घेता तर एक ड्रायव्हर आणि एक किन्नर सोबत असं. तर त्यांचं चालू होतं स्वयंपाक बनवायचं काम. त्यांना असं वाटलं भुका लागल्या तर मग आपण स्वयंपाक बनवल्यावर बाकीचे आहे तो स्टॉक खाली उतरून घेतील. तर तेच म्हणजे जसं स्वयंपाक चालू होता आणि त्यांच्याकडे स्टोव होता, स्टोवमध्ये पेट्रोल भरलेलं होतं. तर भाजीची कढई जी होती ती भाजी टाकलेली होती त्या कढईवरती आणि त्यांचं चालू होतं माल खाली घ्यायचं काम. पण नेमकं एक खोकं जोरात आदळल्यामुळे ती कढई पलटी झाली आणि त्याच्यामध्ये जे तेल होतं ना त्यांनी पेट घेतला आणि त्याच्यानंतर तो स्टोव पण पलटी झाला. तर त्याच्यामुळे भीषण आग लागलेली आहे. तर तिथं आपले ही आग विझवणारे पण होते काही. तर बऱ्यापैकी त्यांनी ती आग आटोक्यात आणली आहे. पण भरपूर म्हणजे असं एकदम खूप लोक तिथं मरता मरता वाचले आणि खूप मोठी हानी होती ती. तर खूप मोठा असं अपघात एक टळला आहे तिथं. अग्निशामक दलाच्या गाडीने तिथं ते लवकरच आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तो खूप म्हणजे आता खूप मोठा अनर्थ झाला असता, परंतु नशीब आणि गणपती बाप्पाचीच कृपा की कोणाला काही झालं नाही. आणि इकडं बघा आपलं गिन्नी गवत आहे. तर एक साईड तोडायची बाकी राहिलेली अजून आणि काही चालू आहे बाकी तोडायचं काम. आणि भरपूर पावसाचं वातावरण आहे बरं का. तर काही ठिकाणी पाऊस पण झाला आहे. तर आपल्याकडं काही आला नाही. सकाळी एकदम थोडासा आला होता, जास्त काही पाऊस आला नाही. तर चला आता आपण जाऊ इथं मंदिरामध्ये. तर इथं ब्राह्मण बाबा म्हणून मंदिर आहे. तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ते. तर मॅडम पण येते बघा मागून. मस्त झालेले.
तर बघा अशी मस्त मूर्ती आणि हे मंदिर आहे ब्राह्मण बाबाचं. याच्यावर मी एकदा दाखवलेलं होतं. आणि गबड बघा इकडं किती झालेले, पण कसं मंदिराची काय कोणी साफसफाई ठेवत नाही जास्त. आणि इकडं पिंपळाचं झाड आहे बघा पूर्ण. पाऊस हात नाही पुरला तुझा सर. आणि इकडे पूर्ण मकाच आहे बरं का आमच्याकडे, असं काहीच नाही का तिथं काही वेगळं आहे. तर चौकून फक्त मका आहे. तुम्ही असं करायला कसं म्हणा राहते तुम्ही लोकांची वाचवायला पाहिजे व्हिडिओ काढून राहिले.